ते 2 वर्षामध्ये शाळा पूर्ण करतात म्हणून सांगत होते आणि नंतर आम्ही हॉलचं काम सुरू करतो। आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने शाळेचं काम करण्याच्या आणि दोन्ही कामं एका वेळेला सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तसं त्यांनी करावं अशी शासनाची अपेक्षा आहे। जागा अनधिकृत असल्याच्या नोटीसी लावल्या आहेत तिथे झाडांवर वगैरे आणि त्यांना जागा खाली करण्याचं सांगतो, मग त्यावर काही स्टे वगैरे आणणार आहे का? नाही, त्यांच्याशी मला आता इथं आल्यानंतर हे कळलं की काही लोक त्या ठिकाणी राहत सुद्धा आहेत। तर मी सोशल सर्व्हिस लीगचे आहे त्यांच्याशी चर्चा करेन आणि चर्चा करून याच्यातून आपण मार्ग काढू। नाही, मी 1 कोटीचा चेक पक्षासाठी दिलेला आहे, परंतु मंत्रिपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते। त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर आणि माझ्या एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो, पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार? तर आमच्या जागा असतात वाडवडिलांच्या, आमची 3ऱ्या पिढीची श्रीमंती आहेत, खपल्यानंतर आम्ही देऊ ना, चेकने देऊ। पक्षाला चेकने पैसे स्वीकारण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतात, तर हे चेकने द्यायला मध्ये काही हरकत नव्हती आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रिपद। मला कधी वाईट वाटलं नाही, अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रिपद घेणं हा काय उद्देश नाही, पण मंत्रिपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं। जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे। आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही, आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदे साहेबांनी घेतला नाही, परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे खोके कोण गोळा करतं हे लोकांनी ओळखलं पाहिजे। शेवटी जर आम्ही एवढं मोठी श्रीमंती सोडून ज्यावेळेला राजकारणामध्ये येतो त्यावेळेला गोरगरीब जनतेसाठी आलेलं असतं आणि आमची स्वप्न ही गोरगरीब जनतेसाठी असतात आणि मला काय ते जे म्हणत होते की गद्दार वगैरे हे ऐकण्याची आम्हाला सवय नाही। मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना एवढे मोठे नेते असून साधी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती, त्यांच्या गाडीमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं। एवढा पकड ही राणेसाहेबांची सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होती। पूर्वी त्यांनी बाळासाहेबांसाठी खूप काम केलेलं आहे, भले त्यांचा आणि माझा वाद झाला असेल परंतु तो आमच्या प्रत्येकाच्या विचारसरणीबद्दल वाद होता की एका तत्वासाठी झालेली ती लढाई होती, त्याच्यामध्ये या लोकांचा काही संबंध नव्हता। तरी पण एकदा पराभूत झाल्यानंतर त्यांना कशा तऱ्हेने बोललं गेलं हे खरं तर कोकणी जनतेला पटणार नाही, कारण आम्हाला शेवटी आमच्या नेत्यांचा अभिमान असतो। सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर ते सावंतवाडीची जनता सहन करत नाही, कारण आम्ही आमचं आयुष्य त्या जनतेसाठी घालवलेलं आहे आणि कुठल्या निस्वार्थीपणे आम्ही जनतेची सेवा केलेली आहे। मी पूर्वीपासून आमदार होतो, मला उद्धव साहेबांनी आमदार केलं का? उलट माझ्या लढाईमुळे त्यांचा 1 खासदार आणि 1 आमदार निवडून आला। जवळजवळ 1,10,000 मतं एका वेळेला शिवसेनेची वाढली, परंतु आम्ही कोणासाठी शिवसेनेबरोबर आलो? बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो। आज तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेला, मग तुम्ही कसं मराठी माणसांचे हित करणार आहे? कसं तुम्ही हिंदुत्व राखणार आहे? की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात त्यांना तुम्ही जाऊन मिठी मारणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही। हे वेळोवेळी सर्व लोकांनी बोलून दाखवलेलं आहे, तरी पण सत्तेपोटी आपण जर आपली तत्व सोडायची असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। नाहीतर मी स्वतःचा पक्ष सोडल्यानंतर मला भाजपमधून फार मोठी ऑफर होती, ऑफर म्हणण्यापेक्षा मला स्वतः पंतप्रधानांनी भेटायला बोलवलेलं होतं, मला ह्याच्यापेक्षा मोठं पद हे भाजपमधून मिळालं असतं, पण बाळासाहेबांच्या विचारासाठी मी ते सोडून या ठिकाणी आलो तर आलेल्या लोकांचा निदान सन्मान तरी झाला पाहिजे, त्यांना भेटी मिळाल्या पाहिजेत, कोकणची कामं झाली पाहिजेत, मतदारसंघामधली कामं झाली पाहिजे। हे न करता ज्यावेळेला लोक नाराज होतात की आमच्या मतदारसंघातली कामं होत नाही आहेत, आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आहे, तिथं पाण्याची धरणं होत नाही आहेत, वेगवेगळे प्रश्न असतात, आमच्याकडे पर्यटन होत नव्हतं। मी स्वतः अर्थमंत्री म्हणून दिलेले पैसे सुद्धा स्वतः आदित्य ठाकरे त्या ठिकाणी पर्यटन मंत्री होते, 1 रुपया खर्च करू शकले नाही, तो निधी तसाच आहे। आणि मग आमची जी त्या ठिकाणी सबमरीन यायची होती ते बुक करू शकले नाही, परदेशामध्ये सबमरीन तयार होते। त्याच्यानंतर केरळने आपली सबमरीन बुक केली, त्याच्यानंतर गुजरातने आपली सबमरीन बुक केली, मग तुम्ही का नाही करू शकला? आज सत्ता बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा टेंडर निघालं,
आणि सबमरीन कुठेही झाली तरी जे जमिनीच्या खाली कोराल आहेत समुद्रामध्ये ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कधीही मागे पडणार नाही. पण खोटं का सांगता लोकांना की मी ती केली होती मंजूर म्हणून? तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी 2 वर्ष ती मी मंजूर केलेली होती. आणि म्हणून खोटं बोलू नका, खोटी सहानुभूती मिळवू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही लोकांना भेटत नव्हता, आपल्या आमदारांना भेटत नव्हता, त्यांची कामं करत नव्हता. नंतर एका वेळेला एवढे आमदार का फुटतील? पैशांनी 2 लोक 4 लोक फुटू शकतात. 40-40, 50-50 आमदार आणि 12-12 खासदार नाही फुटू शकत. त्याला प्रेमाने वागवायला लागतं, लोकांना भेटायला लागतं, लोकांची कामं करायला लागतात. शिंदेसाहेब 2-2 वाजेपर्यंत जागा राहून लोकांना का भेटतात? मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांची जी केबिन असते त्याच्या बाहेर आमदार खासदारांसाठी स्पेशल केबिन असते. ती का असते? तो लोकांचा सन्मान असतो. तुम्ही तुमच्या काळामध्ये कधी ती केबिन सुद्धा उघडली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे सत्य कधीतरी लोकांना कळलं पाहिजे. मराठी मनुष्य रस्त्यावर आला, त्याला 4-4 वर्षाची भाडी नाही मिळालेली. तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे. त्या बिल्डरला एक नोटीस नाही दिली. आता सगळ्यांची भाडी का मिळायला लागली? आम्ही बिल्डरला बघत नाही, आम्ही जनतेला बघतो. म्हणून लोकांची भाडी मिळायला लागली, म्हणून लोकांच्या बिल्डिंगची कामं व्हायला लागली. आणि म्हणून आमचा वाद हा वाद सुद्धा तत्वासाठी आहे. आम्ही त्यांच्याबद्दल आदर बाळगतो, परंतु त्यांनी सुद्धा जपून बोललं पाहिजे. अशा तऱ्हेने खोटेनाटे आरोप आणि खोट्यानाट्या घोषणा देता कामा नये, कारण लोकांचा गैरसमज होतो. आजपर्यंत आम्ही आदरापोटी गप्प राहिलो, परंतु याच्यापुढे आमची ही पॉलिसी राहिलेली, कोणाचा अपमान नाही करायचा, परंतु सत्य हे जनतेसमोर आणायचं. बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलाय काँग्रेस सदस्यत्वाचा. ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणं अशा काही बातम्या देखील चालू होत्या. नेमका काय? नाही, मला याच्या संदर्भात माहिती नाही. राजीनामा दिला असला तरी काँग्रेसमधल्या अनेक लोकांचं आता भ्रमनिरास झालेलं आहे. काँग्रेस ही काय महात्मा गांधींच्या काळातली काँग्रेस राहिलेली नाही, ती पूर्णपणे बदललेली आहे. आणि कुठल्याही समाजाकडे ते मतदान देणारं मशीन म्हणून बघतात, त्यांच्याबद्दल आत्मीयता बाळगत नाहीत. मोदी साहेब सर्व समाजाला न्याय देतात. न्याय देताना हा कुठल्या समाजाचा आहे त्यांनी कधीही बघितलेला नाही. शिक्षण देताना सर्वांना समान न्याय देतात, पाणी देताना सर्वांना समान न्याय देतात. त्याच्यामुळे कुठे धर्माचा प्रश्न आड येतो. आणि आमच्या संस्कृतीचं जे रक्षण आहे त्याच्यामध्ये कुठल्या समाजाच्या विरोधात नाही आहे. ज्याला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सरदार पटेलांनी सोमनाथचं देऊळ बांधलं. कारण काय, ते सोरटी सोमनाथ हे भारताचं वैभव आहे. अयोध्या भारताचं वैभव आहे. काशी विश्वनाथ भारताचं वैभव आहे. मथुरा भारताचं वैभव आहे. इतर ठिकाणी काय कुठे काय झालंय का? हे वैभव हे ज्या लोकांनी अतिक्रमण केलं भारतावर त्यांनी नष्ट केलेलं होतं. ते पुनर्स्थापित करताना ज्याप्रमाणे सरदार पटेल साहेबांनी जी भूमिका घेतली तीच आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते संपर्कात आहे का? अजून कोणते नेते आहेत जे शिंदेच्या नाही, मी असं सांगू शकणार नाही कोणाबद्दल का. आणि मला काय, मी या सामाजिक प्रश्नासाठी आलो. सामाजिक मी माझं आता जरासं ऐका. हा बोला. करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. त्यासाठी तो दुसरा टनेल हा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत हे काम पूर्ण होतं. एक असं आहे की आजपर्यंत मिठी नदीकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. ज्या प्रकारे कचरा मिठी नदीमध्ये टाकला जातो, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी सांडपाणी हे मिठी नदीमध्ये वाहतं, त्याच्यामुळे मिठी नदी प्रदूषित झालेली आहे. ज्याप्रमाणे मुंबईची हवा स्वच्छ करण्याचा निर्धार शिंदे साहेबांनी केला आणि ते करून दाखवलं, तसंच मिठी नदी, त्याच्याचबरोबर इंद्रायणी नदी, त्याचबरोबर चंद्रभागा, ह्या सर्व नद्यांचं पंचगंगा आहे, ह्या सर्व नद्या स्वच्छ करण्यासाठी मोठा कार्यक्रम हा त्यांनी पर्यावरण मंत्री म्हणून घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते दिवस रात्र काम करणारी लोक आहेत. मिठी नदी अवश्य क्लीन होणार आहे, परंतु जोपर्यंत मोठी कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथं बायो टॉयलेट बसवण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. लवकरच मी धारावीला भेट देणार आहे. आणि बाथरूमचं पाणी स्वच्छ करून नदीत सोडलं तर चालतं, परंतु जे टॉयलेटचं पाणी आहे ते सोडून चालत नाही. आणि त्याच्यामुळे ती काळजी घेतली जाईल, जेणेकरून नवीन स्कीम ही पूर्ण होईपर्यंत. कारण नवीन स्कीम काय आहे की ड्रेनेज सगळं एकत्र न्यायचं, त्याच्यावर ट्रीट करायचं, अशी नवीन स्कीम आहे आणि ती फार वेगाने चालू आहे. त्याच्याचबरोबर मुंबईचं जे अनट्रीटेड वेस्ट समुद्रामध्ये जातं त्याच्या ट्रीटमेंटचं काम चालू आहे. असं पहिल्यांदाच करणारे नगरविकास मंत्री हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई स्वच्छ सुंदर शहर बनणार आणि त्याच्याचबरोबर मुंबईची संस्कृती सुद्धा जपली जाणार. खासदारांसाठी सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेतला निधी हा मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलंय की ज्या पद्धतीने मुंबईमध्ये विकास कामं चालू आहेत, प्रकल्प सुरू आहेत,
त्याच्यामुळे प्रदूषण वाढते आणि गरज पडल्यास ते प्रकल्प थांबवायलाही आम्ही मागे पुढे ठरणार नाही. कमकुवत बाजू मांडली. प्रकल्पाच्या वर ज्या ठिकाणी प्रकल्पाचं काम चालू आहे तिथं स्प्रिंकलिंग करणं, तिथं फॉगिंग करणं, म्हणजे ज्याला वॉटर स्प्रिंकलिंग म्हणतात, त्याच्यासाठी फॉगिंग मशीन्स येतात. तर हे सगळं मुंबईमध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी ग्रीन नेट्स लावलेले आहेत. आपण बघितलं की उंच पत्रे प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत आणि मुंबईमधला एअर क्वालिटी इंडेक्स सुद्धा सुधारलेला आहे. जर बाजू कमकुवतपणे मांडलेली असेल तर ही बाजू सुद्धा निश्चितपणे कोर्टाच्या समोर मांडणं हे महापालिका आणि सरकारचं कर्तव्य आहे. सरकार ते करेल. परंतु जे काय केवळ एवढ्यापुरतं नाही तर जे मेजर्स आपण म्हणतो, म्हणजे ज्या ज्या उपाययोजना या सरकारने केलेल्या आहेत त्या वेगाने चालू आहेत आणि त्याचा निश्चितपणे परिणाम हा मुंबईतल्या हवेत सुधारण्यामध्ये झालेला आहे. तुम्ही बघा, रस्त्यावरून धूळ उडत होती, रस्ते धुवायला सुरुवात केल्यानंतर धुळीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हिवाळ्यामध्ये थोडासा एअर क्वालिटी इंडेक्समध्ये फरक पडतो. उन्हाळ्यामध्ये समुद्राचे वारे सुरू झाले की एअर क्वालिटी इंडेक्स 100% अधिक सुधारणार आहे. याच्या व्यतिरिक्त CSR मधून अनेक ठिकाणी एअर फिल्टर्स बसवलेले आहेत. कालच ज्यावेळेला मी मुंबईमध्ये मीटिंग घेतली कॉर्पोरेशनमध्ये, त्यावेळेला अशा तऱ्हेचे एअर फिल्टर्स हे शिवाजी पार्क मैदानाच्या भोवती सुद्धा मी लावायच्या सूचना दिलेल्या आहेत. कारण तिथं असंख्य लोक सकाळच्या वेळेला फिरत असतात आणि त्यांना ताज्या हवेची गरज असते. तिथं सुद्धा एअर फिल्टर्स बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मुंबईसाठी जे जे काय करायला लागेल करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. राज्यसभा निवडणूक येते. शरद पवार गटाला वेगळी मान्यता दिल्यामुळे शिवसेना आणि भाजपचं कुठे समीकरण कठीण झालं असं वाटतंय का? कारण वेगळी मान्यता दिली आहे. माझं नाव चर्चेमध्ये आहे. तुम्ही कंटाळला का मला? महानगरपालिका संदर्भात प्रश्न आहे, जो काही विकास निधी दिला जातो यंदाच्या सगळ्यांना देणार, काळजी करू नका. माझ्या अजून सह्या व्हायच्या आहेत. अमीन पटेल साहेबांना विचारा, त्यांना 10 कोटीचा निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांना देणार. आपण काहीही काळजी करू नका. मी सर्वांना न्याय देणारा मंत्री आहे. गोळीबार जो झाला होता त्या गोळीबाराच्या संपूर्ण प्रकरणानंतर कुठेतरी राजकीय वातावरण बदलताना दिसते असं वाटतं का? एक गोष्ट अशी आहे बघा, तो गोळीबार हा एक व्यक्तिगत प्रश्न होता. त्याच्यामध्ये पक्षाचा कुठलाही संबंध येत नाही. आजपर्यंत एकाही डेव्हलपमेंटच्या कामाबद्दल आदित्य ठाकरे बोललेले मला दाखवा. तुम्हाला आढळणार नाही. नुसती टीका करायची. टीका करून काय होतं? राज्याची उभारणी होते का? त्यांचे जे शिकवणारे त्यांना काही शिक्षक आहेत, त्यांच्याकडे मोठा मीडिया आहे जो खोटा प्रचार करत असतो. त्याच्यापेक्षा राज्याच्या हिताचं त्यांनी काहीतरी केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. 3,54,00,000 कोटी म्हणजे 3,54,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली, त्याच्यावर ते बोलत नाही. परंतु 1,000 कोटीचा प्रकल्प, 10,000 कोटीचा प्रकल्प बाहेर गेला तरी त्याच्यावर बोलतात. हे खोटं बोलणं, नको तिथं लोकांचं लक्ष वळवणं. मोदी साहेब इथं आले आणि जवळजवळ MMR रिजनसाठी 1.25 कोटीच्या योजना त्यांनी दिल्या. आता 1.25 लाख कोटी हा एवढा मोठा अमाऊंट आहे. तर त्याच्याबद्दल प्रसिद्धी होत नाही, कारण आम्ही प्रसिद्धीपासून लांब असतो. आम्ही कामं करत बसतो. आता मी फिरतोय. आता तुम्ही समोर आला म्हणून मी तुम्हाला कळलं की दामोदर हॉलच्या संदर्भात मी आलोय. नाहीतर आम्ही जातो, आमची कामं करत असतो. इथून मी सिटी लाईट मार्केटला जाणार आहे, तिथं 50 कोटीचं मार्केट आम्ही बांधतोय. त्यांना का नाही वाटलं? आज मुंबईमधली मार्केट एवढी खराब का आहेत? त्याच्यामध्ये लोक पाय तरी ठेवू शकतात का? माशाचा किती वास येतो, कोंबड्यांचा किती वास येतो, सगळं जाऊन बघितलं पाहिजे ना. एवढी वर्ष मुंबईवर राज्य केली, मग मुंबईमधली मार्केट नाही दिसली, मुंबईमधले कोळीवाडे नाही दिसले. आज कोळीवाड्यामध्ये पर्यटक का जायला लागले? त्यांचा अधिकार होता तो कोळींचा. कोळी लोक हे मूळचे रहिवासी आहेत मुंबईचे. तुम्हाला त्यांना कधी काही करावं असं वाटलं नाही. त्यांची मागणी होती ब्रिजचा स्पॅन वाढवा, आमची कोलंबी अंडी घालायला येतात, ते येऊ शकणार नाहीत. कोणी नाही केलं. त्याच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा खर्च शिंदे साहेबांनी केला ना. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की जनतेच्या मागण्यासाठी खर्च करताना सरकारने कुठेही मागे पडता कामा नये. राज्यसभा इलेक्शनमध्ये आणि कोणाला जर 1-2 मिनिटं थांबा ना ताई, माझे इंटरव्ह्यू चालू आहे. 1 मिनिट थांबू शकता की नाही? 1 मिनिट थांबा. 1 मिनिट थांबा जरा. 1 मिनिट थांबा. अहो थांबा ना. राज्यसभा
जरा एक मिनिट हे बघा, माझं एक मिनिट ऐका. मी आता तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर तुमच्या बिल्डिंगमध्ये येतोय की नाही. आता प्रेस ब्रीफिंग संपायला 5 मिनिटं राहिली. तुम्ही वर्षानुवर्ष थांबता. 5 मिनिटं थांबा ना. 5 मिनिटं थांबा ना. 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं थांबा. काही 5 मिनिटं थांबा. तर आपण राज्यसभेच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो आणि 2-3 चांगल्या सुद्धा बातम्या या शिक्षण क्षेत्रातल्या आहेत की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर स्टे आलेला होता आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबलेली होती. राज्याचे ॲडव्होकेट जनरल स्वतः कोर्टामध्ये उभे राहिले आणि त्यांनी स्टे उठवून घेतला. त्याच्यामुळे लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये आम्हाला सेमी इंग्लिशसाठी काही रिसोर्स पर्सन लागणार आहेत, त्याची जी भरती आहे त्याच्यामध्ये 4000 पदं ही आम्ही राखून ठेवलेली आहेत. कारण काही मराठी शाळेमधून आलेल्या मुलांची म्हणणं असं होतं की आम्हाला सुद्धा उत्कृष्ट इंग्रजी शिकवता येतील. तर ज्यांना इंग्रजी शिकवायची आहे त्यांच्या सगळ्यांची परीक्षा औरंगाबादला आमची इन्स्टिट्यूट आहे तिथं होईल आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट शिकवता येईल अशाच लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे संधी मिळेल. आणि जे एकंदर भरती 24,000ची जरी सुरू झालेली असली तरी उर्वरित शाळांचं जे रोस्टर तपासायचं असतं ते रोस्टर तपासल्यानंतर जरी मुदत संपलेली असली तरी त्या शाळांमधली भरती सुद्धा करण्यात येईल. जे पेसा क्षेत्रामध्ये मुलं काम करतात त्यांच्या जवळजवळ 14,000 जागा वेकंट आहेत. त्या 14,000 जागा तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत कारण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरू आहे. तिथं सुद्धा आम्ही रिप्रेझेंटेशन करू आणि जर लवकर हा स्टे उठला नाही तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तासिका तत्वावर तिथं शिक्षक देऊन त्यांचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ही सगळी प्रक्रिया चालू आहे. इथं मला सांगायला एक आनंद वाटतो की माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये 14,000 शाळा ज्या आहेत मुंबईमध्ये त्याच्यापैकी 12,000 शाळा पार्टिसिपेट करतायत. प्रत्येक म्युनिसिपल शाळेच्या वर आम्ही किचन गार्डन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते किचन गार्डनचं काम सुरू सुद्धा झालेलं आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात, पर्यटक येतात, मुंबई बाहेरची लोक येतात, मुंबई शहरामध्ये येतात, त्यांच्यासाठी एकंदर 12 मोठ्या टॉयलेट ज्या 1.5 कोटी रुपयाच्या असतील, अत्याधुनिक असतील, या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या म्हाडाच्या टॉयलेट होत्या त्या सगळ्या महापालिकेने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आम्ही पैसे देतोय. आणि मुंबईकरांच्या दृष्टीने दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे रुग्णालयासारखं पहिलं रुग्णालय हे प्रायव्हेट रुग्णालयाप्रमाणे त्याचा कायापालट करण्याचा निर्धार केलाय. त्याच्यासाठी आम्हाला अतिरिक्त निधी हा शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि जे पोलीस दिवस रात्र मुंबईकरांचं रक्षण करतात त्यांच्या पोलीस कॉलनीज खूप खराब स्थितीमध्ये होत्या. जोपर्यंत नव्या कॉलनी उभ्या राहत नाहीत तोपर्यंत त्यांना सुद्धा दुरुस्तीसाठी पैसे हे नवीन डीपीसीला उपलब्ध झालेले आहेत. या संदर्भात मी बोललेलो आहे आणि लवकरच महालक्ष्मी असेल, मुंबादेवी असेल, सिद्धिविनायक असेल किंवा हाजी असेल जिथे लाखो लोक जातात याचा सगळ्याचा कायापालट केला जाणार आहे. लवकर याचं प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांच्या समोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर केलं जाणार आहे. याच्याबरोबरच ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यामध्ये खूप गळती होते त्यांना सुद्धा टेरेसवर पत्रे लावून देण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. ज्या म्हाडाच्या इमारती आहेत आणि स्ट्रक्चरली साऊंड आहेत परंतु 4-4, 5-5 मजल्याच्या बिल्डिंग आहेत, लोक तिथं चढू शकत नाहीत, त्यांना सुद्धा बाहेरच्या बाजूने लिफ्ट बसवून देण्याची आम्ही व्यवस्था केली आहे. राज्यसभा निवडणूक येते, शिवसेना आणि भाजपला समीकरण कठीण जाईल का? कठीण का जाणार? सुंदर समीकरण आहे. सगळ्यांना आम्हालाच मतदान करायला लागणार. सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.